वहिनी मला ओळखलं नाही? भुवन. माझ्या कपाटाला हात कशाला लावला होतात? त्यात एक फाईल आहे जोगदंडांच्या विरुद्धच्या केसची. जोगदंडाच्या विरुद्ध जी माणसं आहेत त्यांनी मला ते सगळे पुरावे आणायला सांगितले. जर मी हे काम केलं नसतं तर त्यांनी मला ठार मारलं असतं. अस्मिता, तुझ्या लग्नाचं स्वप्न पाहत होते मी. कधी पूर्ण होणार ग? आई, अस्मिताला करताय का फोन? नका करू. मुलींना यातलं काही कळू देऊ नका. तू काळजी करू नको. आपण ह्यांना लगेच डॉक्टरकडे जाऊ. दाजी, तुम्ही डॉक्टरांना बोलावून आणा. त्यांना म्हणून जी काही औषधं घ्यायची आहेत, विश्रांती घ्यायची आहे, मी घेईन घरी. पण आता जाऊ दे मला इथून. दाजी, अस्मिता. दाजी, आपण इथे होते. प्लीज अस्मिताला कळू देऊ नका. देवा, वाचव माझ्या आजोबांना. त्यांच्याशिवाय कुणीच नाहीये मला. काळजी करू नकोस. तुझे आजोबा लवकर बरे होतील. तुमचा पेशंट आता आउट ऑफ डेंजर आहे. काळजी करण्याची काही गरज नाही. जर थोडाही उशीर झाला असता तरी प्रॉब्लेम झाला असता. येतेच मी. अस्मिता ताई, तुमच्यामुळे आमचे आजोबा वाचलेत. अगं, हात काय जोडतेस? मी फक्त माझं काम केलं. बरं, मला सांग, नेमका कसा झाला अपघात? मग अशी गडबडीत काही विचारता नाही आलं तुला? मी नीला सावंत. मला आई बाबा नाहीये. आजोबांनीच वाढवलं मला. आम्ही सकाळी बाजारातून घरी येत असताना आजोबांना किती लागले हे बघायलाही थांबला नाही तो. त्याला शोधून चांगलाच धडा शिकवायला हवा. त्या माणसाला पाहिलंस तू? किंवा गाडीचा नंबर वगैरे काही आठवतंय? नाही, म्हणजे त्या गडबडीत पाहू शकले नाही मी त्याला. हा, पण त्या गाडीचा कलर गोल्डन होता आणि गाडीचा नंबर 3663 असा काहीतरी होता. तुला नक्की आठवतोय गाडीचा नंबर? हो, तोच नंबर होता. मनाली सेठ, तुम्ही एक काम करा.
मी हिच्यासोबत इथे हॉस्पिटलमध्ये थांबते, तुम्ही त्या गाडीचा शोध घ्या. आजोबांना रस्त्यात असंच टाकून जाणाऱ्याला शिक्षा व्हायलाच हवी. येतो. ताई, हॉस्पिटलमध्ये काही पैसे जमा करायचे आणि त्यासाठी मला बँकेत पैसे काढायला जावं लागेल आणि माझ्याकडे फक्त ही एक चेनच आहे. अगं, ती चेन राहू दे तुझ्याजवळ. माझ्याजवळ आहे पैसे, मी देते. नको ताई, मी करेन काहीतरी व्यवस्था. आणि तुझ्याकडे पण पैसे हवेतच ना. तशीच गरज लागली तर माझ्याकडे डेबिट कार्ड आहे. डोंट वरी. एक मिनिट. बोल राकेश. मॅडम, गर्दीचा फायदा घेऊन जोगदंड नाहीसा झाला. माझी नजर जराही हल्ली नव्हती त्याच्यावरून, पण कसं कोणाच ठाऊक सटकला तो माझ्या हातून. सॉरी मॅडम, सॉरी. इट्स ओके. तू मनाला लावून घेऊ नकोस आणि संदीपलाही सांगून ठेवू याबद्दल. आज ना उद्या जोगदंड नक्की हाती लागते. येस मॅडम, येस. ते शुद्धीवर आलेले नाहीत अजून, पण काळजी करू नका. ब्लिडिंग थांबलंय, त्यांचं बीपी पण नॉर्मल आहे. लवकर बरे होतील ते. फक्त ही औषधं मागून घ्या लवकर. ओके. काय म्हणाले डॉक्टर? सॉरी ताई, आमच्यामुळे तुझ्या सगळ्या कामाचा गोंधळ उडालाय. अगं, कामं काय होतच राहतं, तू त्याचं टेन्शन घेऊ नकोस. मला सांग, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले अजून शुद्धीवर आले नाहीयेत, पण ब्लिडिंग थांबलंय आणि बीपी ही नॉर्मल आहे. त्यांनी ही औषधं लिहून दिलीत. मी औषधं घेऊन येऊ का? नाही नाही, तू बस आजोबांजवळ, मी आणते औषधं. बस. डॉक्टर, आता सलाईन संपलाय, आता जाऊ ना मी घरी. अशातही तुम्ही एवढ्या अस्वस्थ का आहात? आणि घरी जायची घाई करू नका. अहो, अस्मिताला काहीच माहिती नाहीये. अस्मिता इथेच आहे हॉस्पिटलमध्ये. एक ऍक्सिडेंटची केस आहे म्हणून आली आहे. म्हणूनच तर घाई करते डॉक्टर. तिला कळलं तर उगीच काळजी करत बसेल. तिच्या डोक्याला कमी ताप आहे का? आणि तुम्ही म्हणाल ना ती औषधं विश्रांती घेईन मी. साधी चक्कर तर आली होती, आता बरं वाटतंय मला. ओके, तुम्हाला बरं वाटतंय ना? बरं, या असे चक्कर येत आहेत म्हणून आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतील. तुम्ही येता का उद्या हॉस्पिटलमध्ये? नको, नाहीतर मी माणसाला पाठवतो, तो ब्लड कलेक्ट करेल. चालेल. उद्या अस्मिता घरातून बाहेर पडली की कळवते तुम्हाला. हो, पण लवकर कळवा, नाहीतर तोपर्यंत तुम्हाला चहा सुद्धा घेता येणार नाही. नर्स. काका. येस, हां देतो. तुम्ही यांच्याबरोबर जा आणि औषधं घेऊन या. काहीही काळजी करू नका. नर्स, डॉक्टर कुठे आहेत? डॉक्टर तिकडे आहेत. आत आहेत का? काका, मी आलेच ना. हां, या काढून ठेवतो. डॉक्टर, काही सिरियस वाटतंय का? अशातही तुम्ही काळजी करू नका, त्यासाठीच आपण टेस्ट करणार आहोत. कळेल ना काय आहे ते. टेस्टमध्ये काही गंभीर आलं, म्हणजे कुठलाही गंभीर आजार असला मला तरी सगळ्यात आधी मला सांगा प्लीज.
काय झालं स्मिता? अगं त्या सावंतांची काळजी करू नकोस. ही इज आउट ऑफ डेंजर. नाही त्यासाठी नाही, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. आजोबांच्या ट्रीटमेंटचा खर्च जर फार असेल तर प्लीज मला सांगा. नीलाला कळू देऊ नका. काय आजोबांची पेन्शन आणि नीलाचे ट्युशन्स यावरच सगळं चाललंय त्यांचं. डोंट वरी, अशा पेशंटसाठी आम्ही सवलत देतो. थँक्स डॉक्टर. पण तरीही काही डिफरन्स असेल तर तो मी भरेन. पण नीलाकडूनही थोडे पैसे घ्या, नाही तर तिला उगाच डाऊट येईल. अरे वा, माणुसकी दाखवताना सुद्धा किती काळजी घेतेस तू अस्मिता. मला नक्की माहिती आहे हा गुण तू तुझ्या आईकडून घेतला असणार. ठीक आहे. हे बघ, तुझ्या डोक्यातले विचार थोडेसे बाजूला ठेव आणि कॉफी घे. तुला बरं वाटेल. सावकाश, गरम आहे. इथे येत असताना आम्हाला आजोबांच्या जीवाची काळजी वाटत होती, त्यामुळे दुसरा कोणताच विचार डोक्यात नव्हता. पण आता विचार केल्यावर त्या कारवाल्याचा इतका संताप येतोय. माझ्या आजोबांना ठोकर देऊन एक क्षणही न थांबता निघून गेला तो. तुम्ही तिथे आला नसतात तर काय झालं असतं? आणि त्यावेळी फक्त तुम्ही तिथे थांबलात. बाकीच्यांनी तर बघितलंही नाही आमच्याकडे. मला मान्य आहे तुझं म्हणणं. अशी मदत न करणारे सुद्धा गुन्हेगारच असतात. अगं पण आपण प्रत्येकाला पकडून त्यांना जाब नाही ना विचारू शकत. पण या मागच्या खऱ्या गुन्हेगाराला म्हणजेच त्या कारवाल्याला नक्कीच शोधू शकतो आपण. सेठ, तू आरटीओ ऑफिस मध्ये फोन केला होतास ना? काय कळलं? मनाली, अगं तशा सेम मॉडेलच्या 3663 नावाच्या बऱ्याच गाड्या आहेत आणि त्याची सिरीज नंबर सुद्धा कळली नाही. त्यात नेमक्या कुठल्या गाडीने आजोबांना डॅश केलाय हे कळायला थोडासा वेळ लागतो, पण आमचे प्रयत्न चालू. नीला, ती कार कोणत्या कंपनीची किंवा कोणत्या मॉडेलची होती, काय सांगू शकतेस? मला तर कार्स बद्दल काही समजतच नाही. म्हणजे काही काही गाड्यांची नावं सुद्धा माहित नाहीयेत मला. ती जर का गाडी समोर आली किंवा तू जर का बघितलीस तर ओळखू शकशील? हो. एक मिनिट. ही बघ, ही अशी होती? नाही. अशी? नाही. बघ, अशी होती. ही अशी? हो, अशीच होती. थँक्स. तुझ्यामुळे आता गाडी शोधणं खूप सोपं.
आलो मी, एक मिनिट. हा समीर, गाडीचं मॉडेल कळलंय. मी तुला सगळे डिटेल्स SMS करतो. काहीतरी गोल्डन कलरची गाडी आहे, नंबर आहे 3663. ती गाडी काहीही झालं तरी आजच्या आज आपल्याला शोधायची. ओके चल बाय. बघा दाजी, अजून आली नाही. आई, आई, आई सॉरी ना ग. अगं काय झालं माहितीये का, सकाळी आम्ही इथून निघालो आणि वाटेत एका आजोबांना एका कारने अपघात केला होता. म्हणून मग आम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो, त्यांनी ते ऍडमिट केलं. मग आम्हाला तिथे खूप वेळ थांबावं लागलं आणि आता आम्ही ती गाडी शोधतोय ज्याच्यामुळे ऍक्सिडेंट झाला. पण तुला कसं कळलं हे सगळं? तू दिवसभर घरीच होतीस ना? अगं म्हणजे मी कुठे जाणार, मला दाजींनी सांगितलं. पण दाजी तुम्हाला कोणी सांगितलं? मनाली बोलली. आणि तुम्ही कुठे होता दिवसभर? मग आता बरं वाटतंय ना? आणि आई, तुलाही बरं वाटत नव्हतं ना? मला? हो, मला पूर्वा म्हणाली तुला चक्कर आली होती. ही पूर्वा म्हणजे ना, तोंडात तीळ भिजत नाही तिच्या. अगं काही नाही, पित्त झालं होतं. सूतशेखर मात्रा घेतल्यावर बरं वाटलं. उगाच टेन्शन नको. हो मी सांगते मॅडमना. हो मॅडम, गुड न्यूज आहे. वाकनीस परदेशातून आलेत, मुंबईत येत आहेत. अरे वा, पण तुला कोणी सांगितलं? राकेशचा फोन आला होता. वाकनीस मुंबईत आल्यानंतर ज्या हॉटेलमध्ये उतरतात त्या हॉटेलमध्ये उद्यापासून त्यांच्या नावावर रूम बुक आहे. आणि जोगदंड त्यांचं काय? नाही, त्यांचा अजून काही पत्ता लागलेला नाहीये. पण वाकनीस इथे परत येत आहेत ह्याचा अर्थ काही ना काही माहिती नक्कीच मिळेल. बरं, आजोबांचा अपघात ज्या कारने केला होता त्याचा तपास कुठपर्यंत आलाय? मॅडम, नीलाने त्या फोटोवरून कारचं मॉडेल ओळखलं आणि त्यामुळे आपल्या तपासाला आणखी वेग आलाय. सीड त्याच कामासाठी गेला. बोल सिद्ध. मॅडम, सकाळी ऍक्सिडेंट करणारी कार ट्रेस झाली. गुड. कोणाची? त्या मॉडेलची 3663 नंबरची गाडी अमृत सरंजामे नावाच्या माणसाची. मुंबईतच त्यांचा बंगला आहे. बिग शॉट आहेत ते, मोठे सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे आपल्याला जपून पावलं उचलायला लागणार. कोणी कितीही बडा माणूस असला तरी कायद्यासमोर सगळेच समान आहेत. तू त्यांना काहीच कल्पना देऊ नकोस. उद्या सकाळीच मी त्यांना भेटायला जाईल. मला त्यांचा ऍड्रेस पाठवून. ओके, ठीक आहे, बाय. मनाली, वाकनीस ज्या हॉटेलवर उतरणार आहे तिथे लक्ष ठेव तू. अस्मिता, जे काही करशील ते जपून कर. उगाच भांडू नकोस त्यांच्याशी. अशा लोकांचे हात वरपर्यंत पोचलेले असतात. आई, तो वरचा न्यायदाता आहे ना, त्याच्यापर्यंत कोणाचेही हात पोचलेले नसतात. तू काळजी करू नकोस. बरं, उद्या कधी निघणार आहेस तू? म्हणजे त्याप्रमाणे मला ब्रेकफास्टची तयारी करायला. मला 8 वाजेपर्यंत तरी निघावंच लागेल. पण तू ब्रेकफास्टची काळजी करू नकोस, मी बाहेर काहीतरी खाईन. बरं, आता हातपाय धुवून घ्या, मी जेवणाची तयारी करते. हो. मनाली, उद्या वाकनीस भेटले की लगेच मला कळव, म्हणजे मी ताबडतोब तिथे येईन. हो. हॅलो डॉक्टर, आशा बोलते. तुमचा माणूस उद्या सकाळी 8:30 वाजता आला तर चालेल.
अस्मिता, अगं 8 वाजता निघणार होतीस ना, उशीर झाला तुला निघायला. आई, अगं मला काही लग्नाचा मुहूर्त का आई प्लीज आता लग्नाचा विषय नको. अगं आत्ता नाही काढला तरी कधी ना कधी काढावा लागणारच आहे हा विषय. पण तू अजून निघाली नाहीस. लवकर निघ, ते सरंजामे निघून जातील ना नाहीतर. म्हणून गेले तरी ठीक आहे, ते जिथे असतील ना तिथे जाऊन मी गाठेन त्यांना. डोंट वेअर. झालं, चालत चालत. लॅपटॉप मी ठेवते. लॅपटॉप तू जा. बरं ठीक आहे, चल निघू मी. हो येते. दाजी. आई, दाजी. आई, काय ग, काय झालं, परत का आलीस? मी हे सांगायला आले होते की मी पोळी भाजी करून ठेवली आहे. तेव्हा तू आता पूर्ण दिवस आराम करायचा आहेस. रात्री जर मला उशीर झाला तर पूर्वाला सांगितलंय ती खिचडी बनवणार आहे. ओके? आणि दाजी तुम्ही सुद्धा आराम करा. तुम्हालाही काल बरं वाटत नव्हतं ना. तू आराम कर हा, अजिबात दगदग करू नको. अगं मला काही नाही झालंय, मी अगदी व्यवस्थित आहे आता. तू जा ना, उशीर होतोय ना तुला. जा. अगं तू ठणठणीत निघ आहेस तू. हो अगं, पण तुला जरा चेंज मिळेल ना म्हणून मी पूर्वाला सांगितले. बस चल आराम कर. हो हो येते. गेली बाई एकदाची. मी म्हटलं आता हिच्या समोरच तो डॉक्टरचा माणूस येतोय की काय. साधारण रिपोर्ट्स केव्हा मिळतील? मॅडम आम्ही फक्त सॅम्पल्स घेतो. रिपोर्ट्सचं काय ते तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतील. आणि ही ब्लड टेस्ट मोठी आहे ना. हो पण जेव्हा येतील ना रिपोर्ट. हे सगळं काय झालं आई? ब्लड टेस्ट? तुझी तब्येत ठीक आहे ना आई? अगं काही नाही, रुटीन ब्लड टेस्ट आहे. रुटीन ब्लड टेस्ट? मग मला का नाही सांगितलं? ईशा अगं त्यात सांगायचं काय? माझी सुद्धा आता 50शी उलटली ना. वर्षात ना एकदा तरी ब्लड टेस्ट करायलाच हवी. मंडळात त्या डॉक्टर पुरंदरे आल्या होत्या ना, त्यांनी सुद्धा सांगितलं. म्हणजे रक्तातलं काय ते कोलेस्टेरॉल, डायबिटीज सगळं कळतं म्हणे. त्या उद्देशाने करत असेल तर चांगलंच आहे. पण तू नक्की खरं सांगतेस ना? अगं खोटं कशाला सांगू मी? यांना विचारावं तर. बरं ते जाऊ देता. तू कशाला आली होतीस परत? अगं मी डेबिट कार्ड माझ्या दुसऱ्या पर्समध्ये विसरले. आता हॉस्पिटलला जाते. नीलाला अचानक जास्त पैशांची गरज लागली तर प्रॉब्लेम नको ना, म्हणून आले. मी आले कार्ड घेऊन. मॅडम मी पण निघतो. हो. बरं आई चल मी निघते. मला त्या लॅबचा पत्ता देऊन ठेवू ना, मी येता तर रिपोर्ट्स कलेक्ट कर. अगं नको, कशाला? दाजी आणतील ना.
किंवा मी जाईन, मला जायचंच आहे देवळात. काम कुठे आहे मला, मी जाईन ना, मी घेऊन येईन, तू निघ. ठीक आहे, हरकत नाही. चल येते. बाय. बरं झालं दाजी, पुस्तक खाली टाकून तुम्ही मला वेळीच सावध केलं. भलतंच काहीतरी बोलून गेले असते नाहीतर. दाजी, मला काही झालं तर? अस्मिताचं लग्न होताना पाहायचंय मला. सरंजामे साहेब आहेत का घरात? होय जी. मला भेटायचं आहे त्यांना. तुम्ही बसा, मी साहेबांनी वरती देतो. नमस्कार, मी केशव, इथला कारभारी. मला अमृत सरंजामेंना भेटायचं. त्यांचं नाव असं कोणी घेत नाही हो. दादासाहेब म्हणतात, दादासाहेब सरंजामे. त्यांच्यापेक्षा वयाने मोठी माणसं देखील त्यांना दादासाहेबच म्हणतात. केशव, कोण आहे? तुम्ही दादासाहेब सरंजामे. गोल्डन कलरची 3663 कार तुमचीच ना? असेल. आमच्या अनेक गाड्यांपैकी एका गाडीचा नंबर असेल. मी सगळ्या गाड्यांचे नंबर लक्षात ठेवत नाही. पण हा नंबर तुम्हाला आठवावा लागेल. कोण आहे? काय चाललंय? कोण आहेस? कोण ग तू? आणि यांच्याशी ह्या स्वरात कधीच कोणी बोलत नाही. अनु, तू कोण आहेस? मी अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. तुमची 3663 नंबरची कार घेऊन काल तुम्ही कुठे गेला होतात? काल रात्री मी कोल्हापूरहून आलोय. दादा, अभिदादा ती कार आता वापरतो. पण एवढं झालंय तरी काय? बोलवा तुमच्या मुलाला. त्याने रस्त्यात एका आजोबांना कारने उडवलंय. काय काय बोलतीयस तू? ए मुली, तुझं डोकं बिकं ठिकाणावर आहे ना? हे बघ,
हे एका सुसंस्कृत माणसाचं घर आहे आणि अभिवर देखील याच घराचे संस्कार आहेत. त्यामुळे अभिच्या हातून हे घडणं शक्यच नाही. आणि तू सुद्धा सभ्य घरातली दिसतेस म्हणूनच इथपर्यंत ऐकून घेतोय. त्याच्या हातून हे घडलंय की नाही हे चौकशी नंतरच ठरेल. कोण कोण चौकशी करणार माझ्या अभिची? तू? अहो, तुम्ही कमिशनर साहेबांना फोन लावा ना. करा ना. कमिशनर साहेबांना काय, गृहमंत्र्यांना फोन करा. पण मी चौकशी केल्याशिवाय इथून जाणार नाही. एवढ्या तेवढ्या कारणासाठी कमिशनरना फोन करायची गरज नाही मला. आणि तू तुझा उर्मटपणा आवरता घेतलास तर बरं होईल. हा उर्मटपणा नाहीये दादासाहेब, याला स्पष्ट वक्तेपणा म्हणतात. पण तुम्ही माझ्या कामात अडथळा आणून उगाच तेढ वाढवताय. काय झालं? कोण आलंय? अभि? अस्मिता? आजोबांना किती लागले हे बघायलाही थांबला नाही तो. अभि, तू ओळखतोस हिला? अरे किती भयंकर आरोप केलाय तिने तुझ्यावर. आणि त्याचीच चौकशी करायला ती इथे आली आपल्या घरी. चौकशी? ओके ओके, म्हणजे तू डिटेक्टिव्ह म्हणून माझं इन्व्हेस्टिगेशन करायला आली आहेस. ओके, लेट्स प्ले देन. काय चौकशी म्हणजे काय आरोप आहेत माझ्यावर? घरफोडी, बँक रॉबरी, और कोणाचा खून? काय अस्मिता, चेष्टा करतायस ना माझी? अभि, तुला आठवत नसेल कदाचित, पण मी असल्या चेष्टा करत नाही. आणि कामाच्या बाबतीत तर नाहीच नाही. अभिदादा, तू एकाला कारने उडवलंयस असं म्हणणं हिचं. ए, मी माझ्या भावाबद्दल असे कसलेही आरोप ऐकून घेणार नाही. अहो, मला कळतच नाहीये आपण हे सगळं का ऐकून घेतो हिच्याकडनं. आधी हिला आपल्या घरातनं बाहेर व्हायला सांग. कोण समजते कोण ही स्वतःला? आई 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 रिलॅक्स, शांत. मी बघतो काय करायचं. अस्मिता, नक्की काय झालंय आणि कशाच्या आधारावर हा आरोप करतेस माझ्यावर तू? ओके, इफ यू डोंट माइंड आपण माझ्या स्टडीमध्ये जाऊन बोलूया का? दादा,
अनु, तुम्ही दोघी तिथे जाऊन गोंधळ वाढवू नका. अभिमानला सांभाळून घेऊ देते. अस्मिता 2 मिनिटं, मी आय जस्ट. दादा, अहो कोण कुठलीही अस्मिता आपल्या घरात येऊन गोंधळ घालते आणि तुम्ही आम्हालाच काय? केशव, आज 2 कॉफी पाठव. अभिमानची कॉलेजची मैत्रीण आहे ना, आणि दारी आलेल्या वैर्याचं सुद्धा आदरातिथ्य करायची सरंजाम्यांची रीत आहे हे मी नव्याने सांगायला हवंय का? बघूयात ना काय बोलणं होतंय दोघांच्या मध्ये. मग ठरवूयात काय करायचं या अस्मिताचं ते. तुम्ही दोघी आपापल्या कामाला जा. हॅलो, दादासाहेब सरंजामे बोल. अभिमान, तू असाच आहे मी. विसरलीस? बरोबर आहे. बरीच वर्ष झाली नाही का? पण खरंच अस्मिता, इथे आलेलं बघून खूप छान वाटलं मला. कॉलेजचे सगळे दिवस परत आठवले. मी इथे आले तेव्हा हे तुझं घर आहे हे मला माहीतही नव्हतं. आणि असं समजू नकोस की आपण जुने मित्र आहोत आणि म्हणून माझा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. अस्मिता, खूप पूर्वीपासून ओळखतो मी तुला. बाय द वे, बस ना. बी काय, बी कम्फर्टेबल. इट्स ओके. ओके, मी बसतो. कम ऑन, शूट. कोणाचा ऍक्सिडेंट केलाय? काल सकाळी 10 वाजता हायवेवर टोल नाक्याच्या अलीकडे तू एका म्हाताऱ्या आजोबांना गाडीने उडवलंस. आणि त्यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे त्यांना किती लागलंय हे पाहायला न थांबता तू तसाच निघून गेलास. मी जर वेळेत पोहोचले नसते ना तर त्यांचं काहीही बरं वाईट होऊ शकलं असतं. अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत ते. मी असं करेन असं खरंच वाटतं तुला? आणि कशाच्या आधारावर हे आरोप करतेस माझ्यावर? आजोबांसोबत त्यांची नात होती नीला. तर तिने तुझ्या गाडीचा नंबर ओळखलाय. 3663 तुझीच गाडी आहे ना? अशा कितीतरी कार्स आहेत मुंबईत. नाही असतील, पण कारचा कलर आणि मॉडेल सुद्धा मॅच होता. मला सांग, काल सकाळी 10 वाजता तू कुठे होतास? पुराव्यासकट सिद्ध करावं लागेल का? मी अपघात केला नाही एवढं पुरेसं नाहीये तुझ्यासाठी? अभि दादा, ये कॉफी घे. नकोय मला. अगं कॉफी तरी घे. एका संशयित गुन्हेगाराच्या घरात तपास करताना त्याच्याच घरचा पाहुणचार घेणं माझ्या तत्वात बसत नाही. तू बाहेर जा. काय 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 चालवलंय तू? हा, मगासपासून ऐकतोय संशयित गुन्हेगार, संशयित गुन्हेगार. पूर्वीची का होईना मैत्रीण आहेस तू माझी. मी सांगतोय ना, मी अपघात केलेला नाही. विश्वास ठेव ग माझ्यावर.
गुन्ह्याचा तपास हा विश्वासावर नाही अभिमान, पुराव्यांवर आधारित असतो. आणि डिटेक्टिव्ह म्हणून काम करत असताना माझं हे प्रोफेशन मला कोणाचीही मैत्रीण किंवा नातेवाईक होण्याची मुभा देत नाही. असं मैत्री किंवा नाती विसरण्या एवढी प्रोफेशनल झाली आहेस तू? मग अपघाताच्या वेळी मी कुठे होतो हे तूच शोधून का? तूच म्हणतेस ना ते काय बरं ते, हा, शोधलं की सापडतच. करेक्ट. बोल. कुठल्या पेपरमध्ये? ओके. काय शोधतेस? काय शोधतेस? पुरावा. काल सकाळी 10:30 वाजता तू मराठी उद्योग मंचचा कार्यक्रम अटेंड केलास. तिथे तुझा सत्कारही झाला. हा तर मी एक सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे याचा पुरावा आहे, नाही का? माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. याचा अर्थ काल सकाळी 10:30 वाजता तू त्याच ठिकाणी होतास. हे ठिकाण अपघात झाला त्या ठिकाणापासून 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर. याचाच अर्थ काल जेव्हा अपघात झाला तेव्हा तुझी कार तिथून पास झाली होती. वाह, हे शोधल्यामुळे खूप एक्साइट झाली आहेस तू. हे बघ अभिमान, तू जर निरपराध सिद्ध झालास तर मला आनंदच आहे. पण जर तू दोषी आढळलास तर मात्र उलट असं वाटतंय तुला मला यात अडकवायचंच आहे. ओके, गेम ऑन. ऑल द बेस्ट. यू नीड इट. ट्राय युअर लेवल बेस्ट. नाही, ट्राय तर मी करेनच. डू इट, डू इट. कारण अपघात झाला ते ठिकाण आणि तू जिथे होतास ते ठिकाण यामध्ये असं एक ठिकाण जिथे ठोस पुरावा नक्कीच मिळेल.